मुंबई हायकोर्टात सगळे सोयरे शब्दासंदर्भात काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे। त्यानंतर आता मागासवर्ग आयोग करत असलेल्या मराठा सर्वेक्षणालाच आव्हान देण्यात आलेलं आहे। त्यासोबतच आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि नव्यानं नियुक्त करण्यात आलेल्या 4 सदस्यांच्या नियुक्तीला देखील आव्हान देण्यात आलेलं आहे। ओबीसी वेलफेअर फाउंडेशनचे मृणाल ढोले पाटील यांनी ही आव्हान याचिका मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केली आहे। या सगळ्याविषयी आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। आपल्या समेत मृणालजी आहेत। मृणालजी, तुम्ही याचिका दाखल केलेला आहात, मागासवर्गीय आयोगावरती तुमचा आक्षेप आहे, काय आक्षेप आहे नेमका? सगळ्यात पहिले एक लक्षात ठेवलं पाहिजे की राज्य मागासवर्गीय आयोगाची जी नियुक्ती झाली त्याच्यामध्ये अचानक अध्यक्षासह 4 सदस्यांनी राजीनामा दिला, एका महिन्यात राजीनामा दिला। आणि त्यांनी राजीनामा देत असताना आमच्यावर राजकीय दबाव आहे, आमच्याकडनं आमच्या कामकाजामध्ये सरकारकडनं हस्तक्षेप केला जातोय, ही सगळी कारणं देऊन त्यांनी राजीनामा दिलेला आहे। असं असताना त्याच जागी अचानकपणे एका आठवड्यात 4 सदस्य अध्यक्षासह अजून 4 नवीन सदस्य नेमले गेले आणि त्यांनी जे कामकाज केलं त्या कामकाजामध्ये सामाजिक मागास ठरवण्याची जी नियमावली आहे, जी प्रश्नावली आहे, तीच मुळात बदलण्यात आली आणि ती बदलून एक सर्वे चालू केला गेला। मुळात सर्वे करावा असा कुठलाही हायकोर्टचा निर्णय नाहीये। हे सदर प्रकरण सगळं सबज्युडिस आहे, क्युरिटी पिटिशन हायकोर्टमध्ये पेंडिंग आहे। असं असताना हायकोर्टाचा कुठलाही निर्देश नाहीये की आम्हाला नवीन डेटा पाहिजे की आम्हाला फ्रेश सर्वे पाहिजे, तरी हा सर्वे केला जातोय। आणि हा सर्वे करत असताना जी प्रश्नावली तीच मुळात चुकवली गेलेली आहे आणि प्रश्नावली चुकूनही त्याच्या आधीच लोकांमध्ये हे उत्तर पाठवलं गेलेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि हीच उत्तरं द्या आणि हेच अशाच पद्धतीने सर्वेवाल्यांना सांगा, असं जे काय आहे ते चाललेलं आहे। मुळात एक लक्षात ठेवलं पाहिजे की सर्वेची डेडलाईन आजपर्यंत होती, म्हणजे 2 फेब्रुवारीपर्यंत रात्री 12 पर्यंत आज सर्वे करायचा होता। मी माझं वैयक्तिक सांगतो, माझ्या घरी सर्वे केलेला नाहीये। मी माझ्या बऱ्याचशा मित्रांना फोन केला, त्यातल्या निम्म्या मित्रांनी सांगितलेलं की सर्वे झालेला नाहीये, म्हणजे अजूनही सर्वे संपलेला नाहीये। ही जी नियुक्ती झाली आहे, अध्यक्ष सुनील शुक्रे असतील, त्याच्याबरोबर जे 3 सदस्य असतील, यांची जी नियुक्ती झाली आहे, आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की अध्यक्ष जे आहेत माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे हे मनोज जरांगे यांच्या डेलिगेशनमध्ये गेले होते, त्यांच्याशी वाटाघाटी केल्या होत्या, त्यांच्याशी चर्चा केली होती, त्यांना काही आश्वासनं दिली होती। अशी आश्वासनं देऊन जर ते राज्य मागासवर्गीय आयोगावर येणार असतील तर निश्चित इथं खूप मोठा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे। त्यामुळे त्यांची नियुक्ती रद्द व्हावी, त्यांनी जी प्रश्नावली बदललेली आहे, त्यांनी जी नियमावली बदललेली आहे, ती नियमावली रद्द करण्यात यावी। त्यांनी जे काही कामकाज केलेलं आहे ते सगळं रद्द करण्यात यावं, यासाठी आम्ही कोर्टात गेलेलो आहे। हे होते मृणाल ढोले पाटील। लोकशाही तुम्ही चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।